बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेलोडी रस्त्यावरील एका शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी 3 ग्राहक आणि 1 महिला एजंट असा एकूण 4 जणांना ताब्यात घेतले आहे, तर 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील शेलोडी रस्त्यावरील बाळू झापर्डे यांच्या शेतात काही महिलांना बोलावून कुंटणखाना चालवला जात होता। याची गुप्त माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने शनिवारी या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांना पाहताच 2 जणांनी घटनास्थळावरून पळ काढण्यात प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। या छाप्यात पोलिसांनी ग्राहकाकडून एजंटने घेतलेली रोख रक्कम, मोबाईल, 2 दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे। देह विक्रीकरिता वापरले जाणारे इतर साहित्य सुद्धा पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अटकेतील आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे। ही कारवाई बुलढाणा एलसीबीच्या पथकाने केली आहे। ज्या घटनास्थळावर त्या ठिकाणी आम्हाला 3 आरोपी मिळून आले, कस्टमर, त्याचबरोबर एक एजंट महिला होती, ती मिळून आलेली आहे आणि 3 पीडित महिला आहेत, असे लोक आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले। त्याच्यामध्ये घटनास्थळावर जे कस्टमरकडून एजंट लोकांनी जे पैसे घेतलेले होते ते पैसे मिळून आलेले आहेत। त्याचबरोबर देह विक्री करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य त्या ठिकाणी स्पॉटवरून मिळून आलेलं आहे आणि ती शेती जी होती, शेतामध्ये जे घर होतं त्याचे जे मालक आहेत बाळू झापर्डे, त्या ठिकाणी ती कारवाई केलेली आहे। गुन्हा दाखल केला का सर? गुन्हा दाखल अजून व्हायचा। यामध्ये काही वाहन पण जप्त केले का? त्याच्यामध्ये 2 मोटरसायकल मिळून आलेले आहेत। त्या दोन्ही मोटरसायकल त्या ठिकाणी जे कस्टमर लोक आले होते त्या कस्टमर लोकांचे दोन्ही मोटरसायकल आहेत ते जप्त केलेले आहेत।